बातमी आहे राष्ट्रवादी संदर्भात। राष्ट्रवादीचा राज्यसभा उमेदवार हा ठरता ठरत नाहीये, मुलगा की कार्यकर्ता असा पेच अजित पवार यांच्या समोर उभा राहिलाय। पार्थ पवार सह आणखी तिघे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत। राष्ट्रवादीचा राज्यसभा उमेदवार ठरत नाहीये। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा आपल्याशी लाईव्ह द्वारा जोडले गेलेले आहेत। डॅरिल, राष्ट्रवादीचा राज्यसभा उमेदवार अजून ठरत नाहीये, या संदर्भात काय सांगा? जान्हवी, आपण पाहिलं तर भाजपकडून 3 उमेदवारांची नावाची घोषणा करण्यात आली आहे। तर लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील लवकरच नाव जाहीर करणार आहेत। पण मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जे आहे ते अजून राज्यसभेचा उमेदवार कोण असणार या संदर्भात जे आहे ती घोषणा केलेली नाही। काल रात्री उशिरा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महत्वाच्या नेत्यांची एक महत्वाची बैठक पार पडली। या बैठकीत जे आहे ते सुमारे 10 नावं जी आहेत यावर चर्चा झाली आहे। यामध्ये पार्थ पवार असतील, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष समीर भुजबळ असतील, त्यासोबत इतर जे नेते आहेत त्यांच्या नावांची देखील चर्चा झाली। पण मात्र अद्याप या नावांवरती शिक्कामोर्तब झालेला नाही आणि आज पुन्हा एकदा अजित पवार यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीत जे आहे ते अखेर या नावावरती शिक्कामोर्तब होण्याची माहिती जी आहे ते सूत्रांनी दिली आहे। जान्हवी जे डॅरिल, अजित पवारांसमोर पेच आहे, पार्थ पवारांना द्यायचंय की त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या समोर आता हा पेच आलेला आहे। अजित पवार कोणता निर्णय घेऊ शकतात? नक्की जान्हवी, अजित पवार यांच्या समोर एक मोठा पेच निर्माण झालाय, तो म्हणजे मुलाला खासदारकी द्यायची किंवा कार्यकर्त्याला। कारण की पार्थ पवार असतील, त्यासोबत अनेक जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे नेते आहेत जे अजितदादांसोबत आले त्यांच्या नावाची देखील चर्चा आणि कुठेतरी याच्यावर अजून तोडगा निघालेला नाही। काल रात्री उशिरा 10:30 वाजेपर्यंत अजित पवार यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली, पण मात्र या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही। तर सूत्रांनी जी माहिती दिली काल बैठकीनंतर त्यांचं म्हणणं होतं की आज पुन्हा एकदा आज बैठक होणार आहे आणि आज जे आहे ते अजितदादा स्वतः या नावाची। धन्यवाद डॅरिल, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।